लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तुका या देवा यावरी न करावा अवेर। सहज लिळे उदकी वह्या तुम्ही रक्षिली या निज सत्ते। अहो स्वामी तुका या देवा यावरी न करावा अवेर। निळा म्हणे धराल हाती तरी द्यालमती निरुपमा। अहो स्वामी तुका या देवा यावरी न करावा अवेर। ठेवा जाणीव गुंडून, ठेवा जाणीव गुंडून येथे भावची प्रमाण। ठेवा जाणीव गुंडून येथे भावची प्रमाण। एका अनुसरल्या काज, एका अनुसरल्या काज अवघे जाणे पंढरीराज। एका अनुसरल्या काज अवघे जाणे पंढरीराज। तर्क वितर्काशी, तर्क वितर्काशी ठाव नाही सायासी। ठाव नलगे सायासी, तर्क वितर्काशी ठाव नलगे सायासी। एका अनुसरल्या काज अवघे जाणे पंढरीराज। तुका म्हणे भावे वीण, तुका म्हणे भावे वीण अवघे बोलती तो क्षीण। तुका म्हणे भावे वीण अवघा बोलती तो क्षीण। येथे अनुसरल्या काज अवघे जाणे पंढरीराज। जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या अभंगगाथेतील क्रमाने आलेला, अभंगगाथेतील क्रमाने आलेला 961 क्रमांकाचा हा अभंग असून तुकाराम महाराजांनी हा कुणाकरता हा अभंग बोलले याचा पहिल्यांदा विचार आहे। आपण नेहमी पाहतो की हा अभंग कुणाकरता, हा अभंग कुणाकरता, हा अभंग कुणाकरता। समाजामधले जे घटक आहेत त्या घटकांचे जे समूह आहेत आणि ते समूह एका एका क्षेत्रातले आहेत। कोणी राजकारणारे आहेत, कोणी सामाजिक कारणातले आहेत,
कोणी आपला धंदा व्यापार करणारे आहेत, कोणी शेती करणारे आहेत, कोणी ज्ञानाची साधना करणारे आहेत, कोणी योगाची साधना, कोणी भक्तीची साधना करणारे आहेत. त्या लोकांना आता जगद्गुरू म्हटलं की उपदेशक म्हणले की तो सगळ्यांना सर्वेशाम उपदेश असतो. काही काही उपदेश असे आहेत की ते सगळ्यांनाच आहेत, कोणत्याही क्षेत्रातल्या लोकांना आहेत. पण काही उपदेश काही विशिष्ट क्षेत्रातल्या लोकांना आहेत. ती विशिष्ट क्षेत्र अनेक आहेत. तर त्यापैकी आपल्या बुद्धीच्या जाणीवेच्या जोरावरती, ऐका, त्यापैकी आपल्या बुद्धीच्या जोरावरती भगवंताला आत्मत्वानं जाणण्याचा प्रयास करणारे जे शास्त्री पंडित आहेत, ते शास्त्री पंडित यांना उद्देशून हा उपदेश आहे. म्हणजे हा अभंग आहे. तुकाराम महाराजांना भक्ती नसणाऱ्या पंडितांची फार चीड आहे. बरं का, चीड आहे. जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा, आणि नये माझ्या मना, एवढं काय, हो का पंडित शहाणा. पंडित असो, शहाणा पंडित असतो, किंवा पंडित असो शहाणा असो, कोणी असो, माझ्या मनाला तो येत नाही. बाकी अपंडित आहे, ज्याला काहीच येत नाही, पण त्याला भक्तीचा जिव्हाळा माहिती आहे. ज्याच्या जिव्हारी, ज्याच्या अंतःकरणात, ज्याच्या काळजात, ज्याच्या अंतःकरणात, हृदयात भगवंताची भावभक्ती 24 तास नांदते आहे, असा मनुष्य बुद्धीच्या दृष्टीनं, जाणीवीच्या दृष्टीने मूर्ख असला तरी मी त्याला दैवाचा पुतळा म्हणतो. तुकाराम महाराज, जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा. आणि नये दुसरा माझ्या मनाला येत नाही. कोण? ज्याला लोक शहाणं म्हणतात, ज्याला लोक शास्त्रज्ञ बोलतात, ज्याला लोक पंडित म्हणतात, पण त्याच्या अंतःकरणात भक्तीचा जिव्हाळा नाही. तर्क आहे, जाणीव आहे, विचार आहे, सगळं त्याच्याजवळ आहे. त्याच्याजवळ सगळं अशा प्रकारचं आहे, पण त्याच्याजवळ भाव नाही, म्हणजे जिव्हाळा नाही. तो माझ्या मनाला येत नाही, अशी गोष्ट आहे. आता एक प्रश्न येईल इथे की ज्या लोकांच्याजवळ भाव नाही, म्हणजे भक्ती करत नाही, ऐका, जे लोक भक्ती करत नाही, अशा प्रकारच्या लोकांना परमार्थ प्राप्त होत नाही, असं तुकाराम महाराजांचं म्हणणं. हे तुकाराम महाराजांचंच म्हणणं आहे का कॉमन अशी अवस्था आहे सगळीकडे, की भाव असल्याशिवाय परमात्मा प्राप्त होत नाही? असं कसं आहे हे? तर याचं उत्तर असं आहे, एके ठिकाणी असं आहे, ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूत हि ते रता. भगवान म्हणतात की जे अनिर्देश्य आहे, जे अचिंत्य अगम आहे, अगम्य आहे, अचिंत्य आहे, असं जे परमात्म तत्व आहे, ते परमात्म तत्व आपल्या इंद्रियांचा संयम करून, आपल्या बुद्धीला त्या ठिकाणी आकर्षून घेऊन जे लोक त्याला झोंबतात, निर्गुणाला झोंबतात, ते आपणहून मला प्राप्त होतं. म्हणजे तिथं भक्ती नाही केली तरी कष्टानं का होईना, पण भगवंताची प्राप्ती आहे, असं तिथं झालं की नाही? असं तिथं झालं. मग असं तिथे झालं असताना, म्हणजे भक्ती न करताना परमात्मा जर प्राप्त होत असेल, तर तुकाराम महाराजांचा हा नुसता स्वतःपुरता आग्रह आहे का, की भावना नसताना मला पंडित वगैरे, पंडित शास्त्रीय मला मान्य नाहीत म्हणून? अशी गोष्ट आहे काय आहे असं? तर त्याचं एक उत्तर आहे. त्याचं उत्तर आहे कसं आहे, अगदी ज्ञानाचं लक्षण सांगताना सुद्धा म्हटलंय. हां, बरं का, जो आपल्या जाणीवेच्या, म्हणजे मी आता खूप शिकलो आहे, मला सगळं प्राप्त झालं आहे, मला मी वेदशास्त्र संपन्न झालो आहे, वेद म्हणण्याच्या बाबतीत मी घनपाठीपर्यंत गेलो आहे, अर्थ करण्याच्या बाबतीत सगळी शास्त्र माझ्या कलकला मलक आहेत, जगातला कोणीच मला आता जिंकू शकत नाही, असं जर ते आहे त्या ठिकाणी, तर त्याला भगवंताचं ज्ञान मिळतं का? अशी गोष्ट आहे. भगवंताचं ज्ञान त्याला मिळतं का? मिळत नाही म्हणावं तर ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूत हि ते रता.
ते मलाच आपणहून प्राप्त होतात, मी त्यांच्याकरता काहीही करत नाही. ते ज्ञान प्राप्त करून मला प्राप्त होतात, अशी गोष्ट आहे. आणि इथं तुकाराम महाराज म्हणतात की भाव नाही तर ते जाणीव तुम्ही गुंडाळून ठेवा, तिकडे फेकून द्या, काही उपयोग नाही त्या जाणीवेचा उपयोग नाही. तर मुख्य काय आहे तर ज्ञानेश्वरीच्या मय्यासक्त मनोयेमाम काय म्हणणार मय्यावेश्य मनोयेमाम नित्ययुक्ता उपासते. 7व्या अध्यायाच्या सुरुवातीला भगवंतानी त्या 2 श्लोकावर लिहिताना म्हटलंय, तेथ काय तैशी जाणीव जेथ नरिगे, ऐका, तैशी जाणीव जेथ नरिगे, विचार मागुता पाऊली निघे, तर्क आयणी नेगे अंगी जयाच्या, अर्जुना तया नाव ज्ञान, येर प्रपंच हे अज्ञान, प्रपंच हे विज्ञान, तेथ सत्यबुद्धी हे अज्ञान येतुले जाणे. ज्ञान, अज्ञान आणि विज्ञान याची व्याख्या माऊलीने अतिसुंदर त्या ठिकाणी केली. ज्ञानम विज्ञान सहितम यज्ञात्वा मृतमश्नुते असं. तेव्हा गंमत अशी आहे की त्याचं नाव ज्ञान आहे. कोणाचं नाव ज्ञान आहे? तैशी जाणीव जेथ न रिगे, जाणीव ज्या ज्ञानात शिरकाव करीत नाही. म्हणजे मला हे कळलं असं म्हणणारा जो असतो त्याला काहीही कळत नसतं. त्याचं कारण आहे ज्ञानस्वरूप असलेला जो भगवान आहे त्या भगवंताच्या स्वभावात किंबहुना त्या भगवंताच्या स्वरूपात जाणीव नाही, त्याच्या सापेक्ष नेणीव नाही. जाणीव नेणीव भगवंती नाही, उच्चारणी पाही मोक्ष सदा, नारायण हरी उच्चार नावाचा तेथे कळीकाळाचा रिघ नाही. भगवंताच्या ठिकाणी जाणीवही नाही, नेणीव नाही. नेणीव म्हणजे काय, जाणीव म्हणजे काय? एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला काही कळतं. काय कळतं? हा माईक समोर मांडलेला आहे, हे सगळं याचं ऑनलाईनचं हे साहित्य आहे, हे कळतंय मला, माझ्या पुढं ठेवलं म्हणजे आता हे जर निर्दोष चाललं तर जे हे लावतील त्यांना ऐकू येईल, एवढंच कळतंय मला. याच्यात काय योजना आहे हे कुठं कळतं? हे नाही कळतं. अशी गोष्ट आहे. म्हणजे ज्याच्याबद्दल आपल्याला काही कळतं त्याबद्दल मला त्याची पूर्ण जाणीव आहे असं म्हणतं माणूस. तो माणूस त्या माणसाबरोबर मी 2 वर्ष राहिले, त्याच्या सगळ्या स्वभावाची जाणीव मला आहे असं म्हणतो. पण एखादा त्याचा स्वभाव जर 2 वर्षाच्या संगतीत प्रगटच झाला नसेल आणि तो जर विचित्रच असेल तर त्याची कुठे जाणीव आहे? म्हणजे माणसाला व्यवहारात काही वस्तू, व्यक्ती, पदार्थ यांची जाणीव असते आणि काही जाणीव नसते. नाही, हा मनुष्य आत्ताच मी पाहिलं, याच्याबद्दल मला काही जाण नाही कसलीच. कुठला आहे, कोण आहे, कोणत्या जातीचा आहे, किती उंचीचा आहे, याचं शिक्षण काय आहे, काही नाही. उगीच त्याला मुलगी तुम्हाला द्यायची, मला तुम्ही विचारता कसं? मला काहीच माहीत नाही त्याच्याबद्दल. म्हणजे याला नेणं म्हणतात. नेणणे, जाणणे, कळणे ना कळणे. म्हणजे जगामध्ये माणसाला 99% कळतच नाही. तुम्ही विचार करा, प्रत्येकजण आपल्या किती परिचयाचे लोक आहेत? जास्तीत जास्त 100 असतील, 1000 असतील, 10,000 असतील, लाख असतील. लाख लोक कोणाच्या परिचयाचे असतील असं वाटत नाही. एखादे पुढारी असले, पंतप्रधान असले तर त्याला सगळे फोटोज वगैरे ओळखतात, हा पद सोडून द्या. पण आपल्यासारखा सरळ अशा प्रकारचा गृहस्थ एखाद्या गावात राहणारा माणूस, त्याला लाख माणसं ओळखतात असं होईल का? नाही होत. म्हणजे जगात लोक किती आहेत? आज 6-7 अब्ज लोक आहेत. 6-7 अब्ज लोकांच्या मध्ये जर 400-500 लोक आपल्याला ओळखत असतील आणि आपण त्यांना ओळखू असतो, म्हणजे एकमेकांना जाणत असू, तर एकमेकांना न जाणणारे लोक किती आहेत आणि आपण कितीला जाणत नाही, तर ते आपल्याला किती जण जाणत नाही. म्हणजे जाणण्यापेक्षा नेणीव प्रचंड मात्रेत जास्त आहे असं आपल्याला चिंतन करता येतं. पण जाऊ द्या, थोडी का होईना जाणीव आहे. मला शेजारचे, पाजारचे, गल्लीतले माणसं, नातेवाईक, माझे सोयरे धायरे, ऑफिसमध्ये काम करणारे काही ओळख येतात, ठीक आहे. म्हणजे काही जाणीव आहे, काही नेणीव आहे, अशी गोष्ट आहे. बरं, दुसरी गोष्ट, जी वस्तू खूप मोठी असते, कशानं? आकारानं मोठी असते
किमतीनं मोठी असते, सुविधेनं मोठी असते, त्याच्यात फार कॉम्प्लिकेशन्स असतात. ती गोष्ट आपल्याला लवकर कळत नाही. बटन दाबलं की लाईट लागते एवढं कळतं, पण एखादं मोठं मशीन आलं 1000 पॉवरचं आणलं, काय करावं? काही काही मोठ्या फॅक्टरीज असतात, तिथे उद्घाटनाला जावं लागतं. सगळे बटणं बारीक 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 असतात. मग ते लोक आपला बोट घेतात आणि त्या बटनावर लावतात आणि हे करतात, आणि नुसतं ते दाबलं की सगळं भडभड 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 सुरू होतं. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की जी गोष्ट विशेष आहे, जी गोष्ट व्यापक आहे, जी गोष्ट अनाकलनीय आहे, त्याची जाणीव आपल्याला नसते. तिसरी गोष्ट सांगतो की जगामध्ये काहीही जाणा तुम्ही, ते न जाणल्यासारखंच होतं, न जाणल्यासारखं होतं. आणि एक वस्तू जर जाणायची राहिली तर काहीच जाणलं नाही असं होतं. उपनिषदामध्ये याचं फार वर्णन आहे. एक वस्तू जाणली की सगळं जाणल्यासारखं होतं, आणि एक वस्तू नाही जाणली की काहीही न जाणल्यासारखं होतं. माती जाणली की जगातले सगळे मडके जाणण्यासारखे होतात, नाही जाणली की काही जाणल्यासारखं होत नाही. तशी परमात्मा नावाची एक वस्तू आहे, ती वस्तू जर आपण जाणली तर जगातलं सगळं जाणल्यासारखं होतं. सगळे लोक, सगळ्यांचे स्वभाव, सगळ्या वस्तू, सगळे पदार्थ, सगळ्यांच्या किमती. जगात जेवढं पदार्थ ज्ञान आहे तेवढं सगळंची सगळं ज्ञान एक परमात्मा वस्तू जाणल्यावर जाणल्यासारखं होतं. आणि तो न जाणता आपण इथं किती जाण्याचा प्रयत्न केला तरी जाणता येत नाही अशी गोष्ट. येथ जाणीव करी तोची नेणे, अथिलेपण मिरवी तेची उणे, आम्ही झालो ऐसे जो म्हणे तो काहीची नव्हे, मौलिक सिद्धांत सांगितलं. तो जो जाणीव करतो की मला आता हे कळायला लागलं, मला परमात्मा तत्व कळायला लागलं, मला हे कळायला लागलं, तोची नेणे, त्याला काहीच कळत नाही त्यात, बरं का. अथिलेपण मिरवी तेची उणे, अथिलेपण मोठेपण जिथे मिरवतो तेच त्याला उणे. आणि आम्ही झालो, आता आम्ही झालो बरं का, आमचं हे झालंय, आमचं ते झालं, आम्ही झालो ऐसे जो म्हणे तो काहीच नेणे, तो काहीच नव्हे अशी गोष्ट आहे. म्हणून म्हणून माऊली म्हणतात 7व्या अध्यायाच्या त्या प्रकरणात की तेथ जाणीव तैसी जाणीव जेथ नरिले. परमात्म तत्व हे बुद्धीचा जाणण्याचा विषय नाही, इंद्रियाचा जाणण्याचा विषय नाही, मनाचा जाणण्याचा विषय नाही, बुद्धीचा जाणण्याचा विषय नाही, चित्ताचा जाणण्याचा विषय नाही, कोणत्या प्रयोगानं तो सिद्ध होईल असाही विषय नाही, वैज्ञानिक प्रयोगानं सिद्ध होईल असाही विषय नाही, असा विषय नाही. मग कसा आहे ते आपण नंतर पाहू. पण हा पेच असा निर्माण झाला इथं एक की ते प्राप्नवंती मामेव, माझ्याकडं आधी न येता जे माझ्या अव्यक्त रूपाला जाणण्याचा प्रयत्न करतात, इंद्रियांचा संयम निरोध वगैरे करून म्हणजे योगाधिकांनी, ते मला प्राप्त होतात असं वर्णन आहे तिथे एक ठिकाणी 12व्या अध्यायात सुरुवातीला 3-4 श्लोकात, 2 श्लोकात. आणि भगवंत जाणायचा म्हणलं त्याच्यात जाणीव नावाची वस्तू शिरत नाही. जगातलं जाणणं आणि नेणं हे दोन्ही गोष्टी बुद्धीच्या आहेत आणि त्या सापेक्ष आहेत, सापेक्ष आहेत. इंद्रियांच्या द्वारा दृश्य रूपानं जाणणाऱ्या वस्तू त्या डोळे असले तर पाहायला मिळतं, नसले तर गेलं, कान असले तर ऐकता येतं, नसले तर नाही ऐकता येत. तसंच बुद्धी असली तर जाणता येतं, बुद्धी त्याच्यापुढे जर बदलू झाली तर नाही जाणता येत. आणि बुद्धी मन हे सगळे पदार्थ माईक आहेत आणि परमात्मा अमाईक आहे, फार दूरचा आहे तो. त्याला या बुद्धीने जाणण्याचा प्रयत्न करणे केविलवाणी गोष्ट आहे. म्हणून 3 गोष्टी आहेत आपल्या बुद्धीत. काय? एक जाणीव आहे, एक विचार आहे आणि एक तर्क आहे, बरं का. एक तर्क आहे, एक जाणीव आहे, एक विचार आहे. पहिल्यांदा आपल्याला सामान्य जाणीव होती. काय? आपल्या जंगलात वाघ आला, कोणीतरी सांगितलं, किंवा वाघाची डरकाळी ऐकू आली, किंवा एखादा प्राणी अर्धवट खाऊन पडला, हा वाघाने खाल्लेला आहे, तर्क करता येतो. तर एखादी गोष्ट आपल्याला जाणीव झाली म्हणजे आपण त्याचा विचार करायला लागतो, विचार करायला लागतो आणि विचार करता करता तर्क करतो. एखादा वाघ आलाय, मग काय करा? आपल्या गाई कंपाऊंडमध्ये आणा, सगळ्या बाहेर काही ठेवू नका.
विचार करा. काय विचार करा? वाघ येईल, कसा येईल, कुणीकडून येईल असा विचार करायला लागतो. विचार करायला लागल्यानंतर मग तर्क करतो की आपल्या या 10 कोसामध्ये कुठे कुठे जंगल आहे, म्हणजे कुठे तो आला असेल, कुठे राहू शकतो. माहिती तर काढतोच आपण, म्हणजे जाणीव वाढवितो. माहिती काढणे म्हणजे जाणीव करणे, बरं का. आणि विचार करणे म्हणजे आपल्याला सुरक्षित कसं राहता येईल याचे उपाय, हा विचाराचा भाग. आणि तर्काचा भाग काय आहे की कोणी आपल्याला सहाय्य नाही झालं तरी वाघ कुठं असू शकतो, त्या जंगलात असू शकतो, मग तिकडं आपण कधी जायचंच नाही. तर एखादा वाईट वाघ आला, मारणारा आला, भयग्रस्त करणारा आला, तर त्याच्यापासून वाचण्याकरता विचार, जाणीव आणि तर्क आहे. एखादी लाभाची गोष्ट असली तर त्याच्या प्राप्तीकरता विचार, जाणीव आणि तर्क आहे. पण परमात्म वस्तू अशी वाघासारखी दृश्य वस्तू नाही आहे, आकारवान नाही, काही नाही, आणि ती व्यापक आहे. माणसाची इंद्रिये व्यापकाला विषय नाही करू शकत, परिच्छिन्नाला विषय करतात, कारण ती परिच्छिन्न आहेत म्हणून तिथे जाणीव शिरत नाही. तैशी जाणीव जेथ न रिगे, प्रवेश करीत नाही जाणीव. विचार मागुता पाऊली निघे. जाणीव परमेश्वराच्या दारात जाते, पण तिला कुणीकडून प्रवेश करता येत नाही, कुणीकडून परमेश्वर स्वरूपात प्रवेश करता येत नाही. आणि त्या जाणीवेबरोबर विचार असतो. तो विचार म्हणतो की जाणीव नावाची बाई मला घेऊन चालली आहे परमेश्वर स्वरूपामध्ये, पण तिलाच प्रवेश नाही. तो मागची मागच पाय काढतो. विचार मागुता पाऊली निघे, मागच्या पावलाने तो मागे निघतो. कोण? विचार. आणि तर्क आयणी नेघे अंगी जयाच्या. तर्क आणि त्या ठिकाणी त्याच्या आईने त्याच्या चोहो बाजूने बघू शकत नाही अशी गोष्ट आहे. म्हणजे तर्काला अतर्क्य असलेला, जाणीवेला अकाट्य असलेला आणि विचाराला पण त्या ठिकाणी प्रतिसाद न देणारा असं भगवंताचं स्वरूप आहे. तर तिथे तुम्ही जाणीव करून जर त्याला बघणार असाल तर तुम्ही कसं त्याला प्राप्त करणार, असं तुकाराम महाराज त्या शास्त्री पंडितांना या अभंगात विचारतात. अशी गोष्ट आहे. तर प्रश्न जो ठेवला की ते प्राप्तवंती मामे होते, मला प्राप्त होतात, आणि तुकाराम महाराजांचं यातलं विवेचन, यात विरोध दिसतो. तर एक गोष्ट यात आहे. कशी गोष्ट यात आहे की मनुष्यानं जर वृत्तीचा संयम करून, वृत्तीचा निरोध करून जर शांतपणे गुरूंच्या सान्निध्यात जाऊन हे केलं तर ज्ञान होईल. पण त्यात क्लेश जास्त आहे आणि त्यात अहंकाराचा धोका आहे. अहंकारी माणूस होतो, आणि जर त्याला त्या साधनाचा अहंकार झाला की तो त्याच्यात वाया गेला, अशी गोष्ट आहे. तो त्यात वाया गेला. म्हणून तुकाराम महाराज की जे पंडित शास्त्री भगवंताचं ज्ञान करून घेण्याचा प्रयत्न करतायत, पण त्याला तो साध्य होत नाही, अशा याला त्या प्रयत्नात न पडणारे, भावनेनं भगवंताला आपलास्य करणारे तुकाराम महाराज, त्यांची कीव येऊन त्यांना या अभंगाच्या प्रथम चरणात म्हणतात, ठेवा जाणीव गुंडून येथे भावाची प्रमाण. देवाला प्रमाण भाव आहे, जाणीव नाही. जाणीव हा बुद्धीचा धर्म आहे आणि भाव हा मनाचा धर्म आहे. मग मनाच्या धर्माने कसं आकडेल? बुद्धीच्या धर्माने जर आकडत नाही तर, आत्ताच तुम्ही सांगितलं की मन, बुद्धी हे त्याला विषय करू शकत नाही. तर मनाच्या भावनेत अहंकाराचा निराश असतो, आणि मनाच्या भावनेत सर्वस्व समर्पणाची तयारी असते, आणि भगवंताला प्रेम, भक्ती आणि समर्पण हे जास्त आवडतं, आणि ते त्या ठिकाणी भावनेतून दिलं जातं. म्हणून भाव प्रमाण म्हटलं. थोडक्यातच सांगतो. तेव्हा गंमत अशी आहे की तुम्ही जाणीव गुंडाळून ठेवा अशी गोष्ट आहे. जसं आपण एखाद्या घरी गेलो, आपण गरीब आहेत समजा, आणि गरीब आहेत तर आपल्याला एखाद्या मोठ्या माणसाला भेटायला जायचं आहे. खूप मोठा माणूस आहे, आपल्याला विचारेल का नाही, फोन बिन केला आहे, त्यांचा कोणीतरी PA म्हणला, मालकाला विचारतो, मग विचारलं, मग पुन्हा सांगितलं या बाबा तुम्ही, मालकाने सांगितलं आहे तुम्हाला भेटायला यायचं तर या. आता मोठ्याला भेटायला जायचं म्हणजे आपलं कसं, आपल्याला वागणूक कशी मिळते, काय होते,
काम तर आपण त्यांना सांगू, काम करतील ते, पण बाकीची सगळी व्यवस्था त्यांच्यावर ठेवणं नको. मग आपली आपली भाकरी बरोबर घेऊन जा. हां, भाकरी भाजी काहीतरी कोरडं ओरडं आपण प्रवासात जसं त्या ठिकाणी खातो तशी दशमी बरोबर घेतली. दशमी बरोबर घेतली. काही गव्हाची, काही ज्वारीची, काही धपाटं वगैरे असं असं एवढं एवढं टिफिन बरोबर घेतलं. आठवडं होतं पूर्वीचं, ते बरोबर घेतलं आणि बरोबर घेऊन मग सोडून खायचं. ते सोडून खायचं. आधी त्या मोठ्या माणसाजवळ जाऊ, त्याला विनंती करू, त्याच्याकडून आपलं काम करून घेऊ, सही बी काय पाहिजे कुठं ते सगळं करून घेऊ आणि मग येऊन कुठंही झाडाखाली बसून खाऊ. आता खाऊ बसून. त्यावेळेला ते आपला शिदोरी बरोबर घेऊन गेला. मंडळी बरोबर होती, 1-2 माणसं बरोबर होते, सगळ्याची घेतली होती. बरोबर गेले त्याच्या इथं. गेल्यानंतर सगळं तिथं वेगळंच दिसलं. माणूस मोठा होता पण माणुसकीचा होता. त्या माणसानं माणूस पाठवलं, त्यांची बॅग घेतली, त्याला आत आणलं, त्याला व्यवस्थित बसवलं. तोही बोलायला लागला, या तुम्ही खूप दिवसांनी माझ्याकडे आला. मी मोठा नाही, हे लहान हा भावच नव्हता. दुपारची वेळ होती, हे पोचवायची. पंगत बसायला लागली होती. त्याने आग्रह केला, आता काय पंक्तीला बसायचं, लगेच पंक्तीला बसायचं. इकडं पंक्तीला बसायचं. याची वेळी बायको ते सगळे भाकरी तुकडे काढायला लागली. तिकडं काढायला लागली. तो धावत आला आणि काय म्हणतो, ते गुंडाळून ठेव, सगळं गुंडून ठेव, त्याचं काही काम नाही. अरे इथं सगळे पक्वान आहेत, सगळा आदर आहे, सगळं आहे, ते आता भाकरीला काय, आता घेऊन जाऊ परत आपण. हे जसं त्याप्रमाणे भावनेचा प्रांत परमेश्वराकरता अत्यंत श्रेष्ठ असल्यामुळे परमात्मा आणि भक्त हे 2 राहत नाहीत. असं असताना तुम्ही ती भावना मनात न ठेवता जाणीवेनेच कुंथून त्रास घेऊन राहिलात, असं करू नका. ठेवा जाणीव गुंडून, येथे भावाची प्रमाण. तुमची जाणीव इथे गुंडाळून ठेवा, अशी गोष्ट आहे. अजून एक ठिकाणी माझं म्हटलं आहे, मान अपमान गोवे अवघे गुंडुनी ठेवावे. गुंडुनी म्हणजे गुंडाळून, आणि गुंडाळून म्हणजे अगदी असे पॅक करून. ते काय झालं, एका ऋषींच्या घरी भगवान रामचंद्र गेले. वनवासाला चालले होते. एक ऋषी होते, त्यांच्याकडं भगवान गेले आणि गेल्यानंतर ते आले, स्वागताला आले. त्यांनी स्वागत केलं रामचंद्रांचं. रामचंद्रांनी ऋषी म्हणून त्यांना नमस्कार केला. भगवती सीता होती बरोबर, लक्ष्मणजी होते बरोबर, सगळे गेले. त्यांचं आदरातिथ्य केलं. आदरातिथ्य केलं. भगवान रामचंद्र अशा आणि आसनावर बसले होते आणि त्यांना एक दृश्य दिसलं. काय, लांब पलीकडच्या आश्रमातल्या एका पलीकडच्या भिंतीला, याच आश्रमात ते बसले होते, त्याच आश्रमातल्या पण थोड्या लांब असलेल्या भिंतीला काहीतरी असं लांब लचक असं झाकून ठेवलं होतं. जसं एखादा माणूस झोपावा की नाही, झोपी लावा तसं झोपल्यासारखं होतं. आणि त्याच्यावर पांघरून टाकलं होतं. पण त्या आतून असं थरथर उडत होतं, थोडंसं उडत होतं. रामचंद्रांनी सांगितलं की मुनीवर हे काय, ते त्यात काय थरथर उडतं, ते काय नाही म्हणे प्रभू, त्याच्याकडे लक्षच देऊ नका. तुम्ही आपला आधार तिथं घ्या, झालं काम, असू द्या काही. नाही म्हणे काही नाही. त्यांनी खूप प्रयत्न केला, पण रामचंद्र प्रभू म्हणाले, नाही, मला ते बघायचं. मग त्यांनी ते उडून दाखवलं. तर ते एक शरीर होतं, जिवंत होतं. थोडी धुकधुकी होती त्यात, थोडीशी जिवंतपणा होता थोडासा, पण सगळं रोगाने जर्जर झालेलं शरीर होतं. म्हणे हे काय आहे? तेव्हा त्या ऋषीने सांगितलं, हे माझं प्रारब्ध आहे म्हणे. प्रारब्ध हे मी भोगतो आहे. तुम्ही यायचे म्हणून मी माझ्या तपोबलानं हे नवीन शरीर धारण केलं आहे आणि थोडा वेळ ठेवलं आहे. त्याला म्हणतात गुंडून ठेवावे. ते गुंडाळून बाजूला ठेवलं होतं. त्यांनी पाहायला हा गोष्ट सोडून द्या, पण जसं आपलं पुष्कळ शरीर आपल्याकडे पाहुणे देव आल्यानंतर गुंडाळून ठेवावं, आपली भाकरी जशी पक्वांना पुढे पाहिल्यावर गुंडाळून ठेवावी, त्याप्रमाणे परमात्मा तत्वाला भेटायला जायचं असताना आपल्याला काय कळतं ना, आपण काय शिकलो याला काही किंमत नसते. ते सगळं हे भौतिक ज्ञान आहे, हे सगळं माईक ज्ञान आहे, हे सगळं तुच्छ ज्ञान आहे.
ते ज्ञान फार भारी अशा प्रकारचं आहे आणि ते भावबळानं आकळलं जातं, ते भावाने मिळतं. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की ठेवा जाणीव गुंडून येथे भावाची प्रमाण, भावाची प्रमाण. मग काय करावं? त्या पंडितांनी विचारलं, मग काय करावं अशी गोष्ट आहे. तर काय करावं तर त्याचं उत्तर आहे, याशी अनुसरल्या एका अनुसरल्या काज अवघे जाणे पंढरी राज. आपल्या जाणीवेनं भगवंताला काही सांगायचंय, आपल्या जाणीवेनं आपल्याला काही मिळवायचं आहे, भानगडीत पडू नका. फक्त एका पंढरीनाथाला तुम्ही अनुसरा. जीवे भावे अनुसरले काय अनुसरे तो अमर झाला अंतरला संसार असं म्हटलं. जीवे अनुसरलीये अजूनिका नये वेगी आणावा तो सये प्राण माझा. अनुसरणे म्हणजे समर्पित होणे, अनुसरणे म्हणजे सगळं आपल्याजवळ काहीच वंचना करून न ठेवता सगळं त्याला देऊन सांगून टाकायचं, निवेदन करायचं आणि देऊन टाकायचं, समर्पण करायचं. कर्म नाही ठेवायचं, वस्तू नाही ठेवायची, शरीराची मालकी पण ठेवायची नाही, अहंकार नाही ठेवायचा, काहीच नाही, सगळं त्याला अनुसरल्या का अशी गोष्ट आहे. मग तो सगळे अवघे जाणे पंढरी राज. पंढरीचा राणा सगळं जाणतो. तुमच्या शरीरात अंतःकरणातलं सगळं काय ते जाणतो, त्याला सांगावं लागत नाही. का तर तो सुहृद असतो म्हणून. भागवतात एके ठिकाणी हे आलाय, प्रसंग आलाय की त्याच्यात सुहृत्तर आणि सुहृत्तम असे 3 पर्याय सांगितले. सुहृद कुणाला म्हणावं? सुहृद म्हणावं की ज्याला आपल्या अंतःकरणातलं कळतं, आपल्या अंतःकरणातलं कळतं, किंवा आपलं अंतःकरण त्याचं अंतःकरण एक असतं. आपलं अंतःकरण जसं आपण मानतो तसंच त्याचं अंतःकरण मानतो, अशा प्रकारचा जो असतो त्याला सुहृद म्हणतात. म्हणजे जगामध्ये भक्ती न करता, ऐका, जगामध्ये भक्ती न करता जो मनुष्य दुसऱ्यावर उपकार करीत राहतो आणि त्याच्याकडून कसलीच अपेक्षा करीत नाही. एखादा माणूस आपल्या जागेवर बसतो, कोणाचं काही करीत नाही आणि कोणाची अपेक्षा पण ठेवीत नाही. मग तो म्हणतो आपण कोणाच्या आध्यात नाही मागत नाही, मग आपण कशाला कोणाचं काय करायचं. हा माणूस या तिघांच्याही खालचा आहे निरपेक्ष, पण तोही दुसऱ्याचं काही करत नाही, त्याची निरपेक्षता त्याच्यापुरती राहिली. पण सुहृद कोण? तर सुहृद तो की जो अपेक्षा कोणाचीच करीत नाही, सेवा मात्र सगळ्याची करतो. जे समाज कार्य करतात ना, समाजाचे खरे समाज कार्य करतात, खरे समाज कार्य करतात. कुठं भूकंप झाला, कुठं लोक मेले, तिथं धावत जाणार, सगळी टीम धावत जाणार त्यांची, आणि कशाची अपेक्षा न करता त्यांना संकटातून काढणार, त्यांना खाण्यापिण्याची व्यवस्था करणार, त्यांची चुकलेली माणसं त्यांची माणसं शोधून देणार, अशा गोष्टी सगळी त्यांचे तंबू लावणार, सगळं करणार. जशा स्वयंसेवी संस्था असतात की नाही, ते लोक करतात. त्यांना देवाची भक्ती, देवबीव मान्य पण नसतो त्यांना कधी कधी, पण त्यांचं कार्य फार चांगलं असतं, अशी गोष्ट आहे. लोकोपकार खूप मोठा करतात ते. म्हणजे भक्ती करणारा माणूस जर असला आणि असं न करणारा असला तर भक्ती करणारा त्याला देव मिळेल किंवा देवाला तो भक्त मिळेल. देव भक्त दोघं गळ्याला लावतील, बाकीच्यांना त्याचा उपयोग इतका होत नाही ना, अशी गोष्ट आहे. पण भक्ती न करता सगळ्यावर उपकार करणार, दवाखान्यात जाणार, तिथे रुग्णांची सेवा करणार, हे करणार, ते करणार, संकटातून लोकांना संपणार, उपाशी लोकांना खाऊ घालणार वगैरे वगैरे, अशा प्रकारची लोकसेवा जो करतो तो सगळ्यांचा सुहृद होतो, अशी गोष्ट आहे. तो सगळ्यांचा सुहृद होतो, याला सुहृद म्हणतात. सुहृत्तम कोण? सुहृत्तर कोण? सुहृद नंतर सुहृत्तर आणि मग सुहृत्तम. तर सुहृत्तर तो असतो की जो लोकांची पण सेवा करतो, पण लोकांची सेवा देव लोक हे देव आहेत असं म्हणून सेवा करतो आणि देवाची भक्ती करतो. मग याही परिपार्था माझ्या भजनी आस्था तरी तयाती मी माथा मुकुट करी. भगवान त्याचा ऋणी असतो आणि लोकही त्याची ऋणी असतात. लोकांची सेवा खूप करतो आणि भगवंताचीही भक्ती करतो, तो सुहृद अशा प्रकारचा आहे.
सुहृत्तर आहे. जो भक्ती न करता लोकांची सेवा करतो असं भागवतकार म्हणतात, तर तो सुहृत आहे. आणि लोकांची सेवा करून भक्ती करतो त्याला सुहृत्तर म्हणतात, अशी गोष्ट आहे. आणि सुहृत्तम कोण आहे? तर सुहृत्तम फक्त एक परमात्मा आहे, दुसरं कोणी नाही. सुहृत्तर एक परमात्मा आहे आणि त्याच्या योग्यतेचे संत आहेत असं म्हणू आपण. परमात्मा सुहृत्तम कसा आहे? कसा सुहृत्तम आहे? तर दोन गोष्टी आहेत. जो मनुष्य सुहृत आहे म्हणजे लोकांची सेवा करतो, पण लोकांच्या मनातला, सगळ्यांच्याच मनातला भाव त्याला समजेल असं नाही. तो त्यांचं जे पाहतो, त्यांचे जे दुःख पाहतो त्याच्यावर तो मलमपट्टी करतो, अशी गोष्ट आहे. एखाद्याला ताप आला तर म्हणतो याला चंदनाचा लेप देऊ, याला मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या लावू, असं करू त्याच्यावर. पण त्याचा ताप जर दुसरा असला तर उपयोग काय? एक गोपी भगवंताच्या विरहानं अतिशय दुःखी झाली, व्याकुळ झाली आणि सगळ्या गोपी आल्या. काय झालं? तिला ताप भरला होता. मग ताप भरला तर शीतळ उपचार करायला लागले. चंदन आणला, फुलं आणली, अमुक आलं तमुक आलं. ती म्हणते चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी, कानवन माळी वेगी भेटवा का. चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी. चोळी म्हणजे लेप. चंदनाचा लेप दिल्यानंतर आतलं अंग पोळत असतं, असं कोणाला अनुभव आहे का हो? असा अनुभव आहे कोणाला? नाही. अंग जर तापलं आणि चंदनाचा लेप दिला ते थंडच होतं, पोळल कसं? पण हिला पोळतंय, त्याचं कारण आहे. त्याचं कारण आहे. तापाचे पुष्कळ प्रकार आहेत. एक गोचिड ताप आहे बरं का, आता निघाला एक नवीन गोचिड ताप. काय काय पहिला म्हणतो ते हाडी ताप झाला आहे, त्याला म्हणजे हाडात ताप मुरला आहे असा त्याचा अर्थ आहे. तेव्हा गंमत अशी आहे, स्थूल मानाने सांगितलं की शरीराचा एक ताप आहे आणि मानसिक एक ताप आहे. शरीराचा ताप जर झाल्यामुळे जर शरीराला ताप आला असला, शरीराच्या विकृतीमुळे जर शरीराला ताप आला असला, तर तो शीतळ उपचारानं काही अंशात का होईना पण कमी होईल. पण मनाला जर ताप आला तर त्याचा परिणाम शरीरावरही होतो. बरं, शरीरावर होतो. एखाद्या मानी व्यक्तीला एखादी व्यक्ती खूप बोलली आणि अपमान झाला तर तो फणफण तापानं फणफणतो, त्याच्या मनाला शाप बसतो त्याचा. म्हणजे मानसिक ताप झाला तर शरीरावर त्याचा परिणाम होतो. असा भगवान श्रीकृष्णांच्या विरहानं या गोपीच्या अंतःकरणाला खूप मोठा विरह झाला आहे. आणि त्या विरहाचा जो ताप आहे, विरहाचा ताप अंतःकरणाला असतो, शरीराला नाही. पण अंतःकरणाच्या लगत असल्यामुळे शरीरावर त्याचा परिणाम झाला आणि शरीर तापलं. आता काय झालं? मग यांनी जेव्हा चंदन लावलं त्यावेळेला बाहेरून चंदन थंड आहे बरं का, बाहेरून चंदन थंड आहे. मग आतला ताप तर वाढतोय, त्याच्या विरहानं ताप वाढतो आहे. मग शरीराच्या रंध्रातून आतला वाढणारा ताप जर बाहेर जाईल तर त्या शरीराला चंदनाचा लेप दिल्यामुळे शरीर कोंडलं गेलं आता बाहेरून. आता तो ताप आतच वाढत राहिला, म्हणून हा ताप शरीराला आतून पोळायला लागला. बाहेरून नव्हता पोळत, आतून पोळायला लागला. तर हे गोपींना माहिती नव्हतं, नंतर माहिती झालं. त्याप्रमाणे एखाद्याच्या मनातली गोष्ट ओळखून त्याप्रमाणे त्याची सेवा करावी. असं जर करायचं असेल तर त्याला सुहृत्तर व्हावं लागतं. सुहृत होऊन नुसतं चालत नाही, तर भगवंताची सेवा करावी लागते. आणि सगळ्या भूतमात्रात भगवान असल्यामुळे मग हळूहळू आपल्याला सर्वभूत हृदयं मुनी मानतोस्मी, हे जसं शुकदेवाचं वर्णन आहे तसं त्या ठिकाणी होतं. म्हणून भक्ती करणारा लोकन आपण एवढेच नाही, भगवंताचा संबंध आहे सगळ्याशी. म्हणून भगवंताशी भक्तीचा संबंध, लोकांशी सेवेचा संबंध आणि आपल्याशी निरपेक्षतेचा संबंध असं जर असेल तर तो सुहृत्तर होतो. पण तरी पण आपण सगळ्या लोकांच्या हृदयात आहोत अशा प्रकारची आपली व्यापकता होत नाही. आणि ती परमेश्वराची व्यापकता असल्यामुळे परमेश्वर सर्वांच्या हृदयात आहे. तरी सर्वांच्या हृदयदेशी मी अमुका आहे ऐशी, जे बुद्धिस्फुरे अहर्निशी ते वस्तुगामी. असं त्या ठिकाणी सर्वांच्या हृदयदेशात जो मी आहे
तोच परमात्मा अशा प्रकारचा आहे. म्हणून परमात्मा तत्व सगळ्यांच्या हृदयदेशी आहे. तेव्हा पंडितांना तुकाराम महाराज म्हणतात की तुमच्या जाणीवेनं तुम्हाला परमात्मा पकडणं शक्य नाही, पण तुम्ही जर भावनेनं त्याला काया वाचा मनाने शरण गेला तर तुम्हाला तो अनुकूल होईल. आणि तुमच्या हृदयातच तो असल्यामुळे तुमच्या हृदयातनं सगळं त्याला कळतंय. अवघे जाणे तोची एक पंढरीनाथ अशी गोष्ट आहे. एका अनुसरल्या काज अवघे जाणे पंढरी राज. तुम्ही जर अनुसरलात तर तुमच्या मनात काय आहे, तुम्हाला काय पाहिजे, तुम्ही कशाकरता व्याकुळ होताय, तुम्हाला काय दुःख आहे काय नाही, हे तुम्ही न सांगता त्याला कळेल. कारण तुमच्या हृदयातच तो कॉम्प्युटरसारखा बसवलेला आहे. म्हणून तो सगळं जाणे पंढरीराज. आणि त्यांनी तुमचं जाणल्यानंतर तुमचं जे काम आहे त्याच्या व्यापक स्वरूपाला प्राप्त व्हायचं किंवा तुम्हाला एखादं शास्त्र कळायचं काय जे असेल ते तुमचं काम अवघं त्याच्याकडून होईल. म्हणून तुम्ही जाणीव नेणीवे सगळे गुंडाळून बाजूला ठेवा, सर्व भावानं त्याला शरण जा. आणि त्याचं कारण तो सुहृत्तम अशा प्रकारचा आहे. सुहृदम सर्वभूतानां ज्ञात्वा माम शांती मृच्छती हा एक शब्द गीतेत आला आहे. आणि गतिर्भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुहृत अशा प्रकारचा आहे. म्हणजे सगळ्यांच्या हृदयात परमात्मा आहे ही गोष्ट फार आनंदाची गोष्ट आहे. सगळ्यांच्या आहे त्याप्रमाणे प्रत्येकानं जाणावं माझ्याही हृदयात आहे, माझ्याही हृदयात आहे, माझ्याही हृदयात आहे. म्हणून देवाशी बोलायचं असलं, देवाला काही समर्पण करायचं असलं, देवाला काही सुखदुःख सांगायचं असलं तर पंढरपूरला जाऊन तिथं बोलायचं, वृंदावनला जाऊन कन्हैयाशी बोलायचं जरूर नाही. तुम्ही जिथं आहेत तिथेच पक्का विश्वास ठेवून तो ऐकतोय अशा भावनेनं त्याला सांगा सुखदुःख. तुका म्हणे काही पर्यंत ते मागा फुलाले सांगा सुखदुःख. पण दुर्दैवी माणसाला हे कळत नाही, पटत नाही, आवडत नाही, काही नाही. आणि त्याचंच चाललेलं असतं. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात एका अनुसरल्या काज अवघे ताडे पंढरीराज. तर्क वितर्काशी ठाव, तर्क वितर्काशी ठाव नलगे सायासी. तर्क विसरणार आपण तर्क करावा, परमात्मा असंच असेल, मग पुन्हा वितर्क करावा नाही, तो कशाच आहे अशी गोष्ट आहे. तुकाराम महाराजांनी संकटात बोलावलं त्याला, मग मी संकटात बोलावतो आणि नाही आला थोडा वेळ तो आकाशात येतं ते काय खरं आहे. विकल्प आला ते संकल्पात जसा विकल्प तो संकल्पाला नासवून टाकतो. मिठाचा खडा किंवा खराब झालेलं भांडं जसं दुधाला नासवतं त्याप्रमाणे अंतःकरणातला विकल्प चांगल्या संकल्पाला सुद्धा नासवतो. आणि अंतःकरणातला वितर्क हा तर्काला नासवतो. तर्कात दोन प्रकार आहेत. वास्तविक शास्त्रकारांनी तर्को अप्रतिष्ठित हा असं म्हटलं आहे. तर्काला प्रतिष्ठाच नाही. तर्क करून उगीच काही तर्क करतात माणसं, परंतु सत्तर्क माणसाने करावा. सत्तर्क म्हणजे जे शास्त्र बोललं आहे, जे संत बोलले आणि जे भगवान बोलले, भगवंताचं ग्रंथांतरीचं बोलणं, संतांचं अभंगाधिकातून बोलणं आणि शास्त्राचा विचार करून सिद्धांत निश्चित करणं, याच्या अनुकूल जे आपल्याला तर्क करता येईल तो तर्क करावा. त्याला सत्तर्क म्हणतात अशी गोष्ट आहे. आणि नाही त्याला वितर्क म्हणतात. तर तर्क हा सत्तर्क असेल तर ठीक, आणि तर्क हा जर वितर्काच्या बाजूला असेल आणि त्या तर्कावर वितर्क होत असेल तर त्या तर्कवितर्काला परमेश्वर स्वरूपात कुठल्याही प्रकारचा ठाव नाही. वितर्काशी ठाव नाही. काय ठाव नलगे सायास. सायास किती सायास करा, भगवंताचा ठाव, भगवंताचा थान पत्ता, भगवंताची प्राप्ती तर्कानं कधीच अशा प्रकारचं होत नाही अशी गोष्ट आहे. म्हणून तर्क तर्क आयणीने घे अंगी जयाच्या म्हटलं. म्हणून तर्क वितर्क करू नका. जाणीव नेणीव तर्क वितर्क हे सगळे गुंडाळून ठेवा. आणि तुकाराम महाराजांनी शेवटी हे सांगितलं, सिद्धांत सांगितला. तुका म्हणे भावे वेळ बोलता तो अवघा शीळ. शीळच आहे का? अवघा बोलते तो शीळ. हां, तर तुकाराम महाराज म्हणतात भावना ठेवून समर्पित झाल्याशिवाय, भगवंताला सर्वस्व मानल्याशिवाय, काया वाचा मन त्याला समर्पित केल्याशिवाय, आपण त्याचं बनल्याशिवाय आणि आपल्या अंतःकरणात
त्याच्या प्राप्तीचा किंवा त्याच्या याचा भाव जागवल्याशिवाय जे जे लोक जे जे बोलतात तो सगळाची सगळा क्षीण आहे, फुकट आहे असं आहे. म्हणून भगवंताच्या भावनेशिवाय केवळ बुद्धीनं तर्कानं शास्त्र सांगून पुढे मांडून सिद्धांत मांडून जे लोक व्याख्यानं प्रवचनं कीर्तनं काय जे करीत असतील आणि त्यांच्या अंतःकरणात भक्तिभाव जर त्या ठिकाणी नसेल तर लोक ऐकोत न ऐकोत काही मानत डोक्यावर घेऊ नाही तर काही करो, परंतु त्याचा तो त्याच्या जीवनाच्या अंतिम कल्याणाच्या दृष्टीने त्याने क्षीण केला आहे असा लाल कंदील तुकाराम महाराजांनी दाखवलेला आहे. याचा शिक्षित लोकांनी, पंडित लोकांनी, शास्त्रीय लोकांनी पूर्ण विचार अशा प्रकारचा करावा आणि जो जो आपल्या शास्त्र अवगत होईल, जो जो आपल्याला पाठांतर होईल, जो जो आपल्याला एक एक कला विद्या येईल तो माणसाने भगवंताशी अत्यंत नम्र होत चाललं पाहिजे. अहंकार दूर टाकला पाहिजे आणि भावनेनं समर्पित अशा प्रकारचं झालं पाहिजे. तेव्हा जाणीव ठेवणारे आणि तर्कवितर्क करणारे जे भक्तिहीन शुष्क पंडित आहेत त्यांच्याकरता तुकाराम महाराजांनी हा उपदेश केला की तुम्ही भावनेनं अनुसरा, तर्कवितर्क जाणीव गुंडून ठेवा आणि या भावनेशिवाय भगवंताबद्दल काही बोलू नका. भावनेनं त्याच्याशी आपण बोला म्हणजे आपलं कल्याण होईल. तो सगळं जाणेल. खरी जाण त्याच्याकडेच आहे कारण तो सुरोत्तम आहे अशा प्रकारचं चिंतन आहे. तेव्हा या सगळ्याचं तात्पर्य असं की आपण शहाणे असू, वेडे असू, आपण शिकलेले असू, अशिक्षित असू, आपण शास्त्र जाणत असू, न जाणत असू, आपल्याला गाण्या वाजवण्याची कला असू की नसू, आपल्याला लोक मानो की न मानो, आपण आपल्याला काही समजायचं नाही, फक्त एक भगवंताचा एक समर्पित भक्त समजायचं आणि जे भगवंताकडून आपल्याला कळेल, जे येईल शास्त्राच्या याच्या अनुरोधानं त्याचंच रूप हे जग आहे. माझ्यासमोर बसलेले लोक भगवंताचंच रूप आहेत. प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती म्हणून आणि त्यांचंच त्यांना समर्पण करण्याला सेवा म्हणून समर्पण करायचं, मर्यादित बोलायचं, थोडं बोलायचं आणि आपलं जीवन समर्पित ठेवायचं. अशा पद्धतीनं जर आपण भावनेनं भगवंताला अनुसरलं तर आपलं सगळंची सगळं काम भगवंताला न सांगता होतं कारण तो सुरोत्तम आहे भागवतकारांच्या म्हणण्याप्रमाणे. अशा प्रकारचं तर तो भगवान आपलं सगळं करील. एवढं सगळं जाणून याप्रमाणे अहंकार सोडून, जाणीव सोडून, तर्क सोडून भावनेनं समर्पित होऊन भगवंताची कृपा संपादन करून आणि त्या ठिकाणी आपली जीवन यात्रा सफल करावी हा तुकाराम महाराजांचा संदेश आपल्यापुढे ठेवून आणि झालेली सेवा प्रभूंच्या आणि माऊलींच्या चरणी समर्पण करून इथेच वाणीला आपण पूर्ण विराम देऊ. धन्यवाद. तुका म्हणे भावे वीण, तुका म्हणे भावे वीण, भावे वीण, तुका म्हणे भावे वीण, तुका म्हणे भावे वीण.
हरिनाम